मी गेलो होतो, पण मी विसरलो नव्हतो. तुम्ही कधी असं फील केलंय का की सगळं सोडून द्यावं, की आपण जे करतोय त्याला काही अर्थच नाही? मीही तसाच विचार केला होता आणि म्हणूनच मी थांबलो होतो. पण आज मी परत आलोय आणि का आलोय ते तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, हे आहे मराठी राईट्स. शब्दांतून बदल, मनातून उभारी. आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. आज आपण बोलणार, फक्त मन मोकळं करणार. मी का थांबलो? मला विचारलं तर मी म्हणेन, मी थांबलो कारण मला शंका आली. माझा आवाज कुणाला ऐकायचा आहे का? मराठीत कंटेंट बनवणं वर्थ आहे का? इतर चॅनल्स इतके चांगले आहेत, मग माझ्यात काय वेगळं? आणि ही शंका एक दिवस बनली 2 दिवस, 2 दिवस बनले आठवडे, आठवडे बनले महिने. पण त्या काळात एक गोष्ट झाली जी मला एक्सपेक्ट नव्हती. मी जगलो, खूप जगलो, आणि जगताना खूप काही शिकलो. शिकलो की अपयश हे शिक्षा नाही, शिक्षण आहे. शिकलो की थांबणं म्हणजे हारणं नाही, कधीकधी थांबणं म्हणजे पुढच्या उडीसाठी जमीन घट्ट करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिकलो की मोटिवेशन फक्त ऐकायची गोष्ट नाही, ती जगायची गोष्ट आहे. मी ती जगत होतो, फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत नव्हतो. आजपासून ते बदलेल. तर यावेळी मराठी राईट्स कसं असेल? पहिलं, दर सोमवारी नवा व्हिडिओ, रेग्युलर, कन्सिस्टंट, नो एक्सक्युजेस. दुसरं, कंटेंट फक्त मोटिवेशन नाही. आपण बोलणार पैसे, नाती, स्वप्न, अपयश, मराठी माणसाचं आयुष्य, सगळं ऑनेस्टली. तिसरं, हे चॅनल तुमचंही आहे. तुमचे प्रश्न इथे येतील, तुमच्या गोष्टी इथे सांगितल्या जातील. कारण मराठी माणसाची गोष्ट फक्त मराठी माणूसच सांगू शकतो. आणि शेवटी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एक माणूस होता, रोज सकाळी उठायचा, मोठं स्वप्न बघायचा, रात्री झोपताना उद्यापासून सुरू करेन. पण उद्या कधी आलंच नाही, कारण तो रोज उद्याची वाट बघत राहिला. तुम्हीही असंच करताय का? कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, पण तुम्ही थांबलेले आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आत्ता मी वाचेल नक्की. मराठी राईट्स परत आलंय, आणि यावेळी हे फक्त एक चॅनल नाही, हे एक मूव्हमेंट आहे, मराठी मनाची, मराठी माणसाची. जर हे तुमच्या मनाला लागलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि हा व्हिडिओ एका अशा मित्राला पाठवा ज्याला आज उभारीची गरज आहे. तुम्ही 856 जण अजूनही इथे आहात, हे खूप काही सांगतं. थँक्यू मनापासून. भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत जपा स्वतःला. नमस्कार.